इनाम आमच्या हक्काचा कोण बचा देणार नाही, कोण बचा देणार नाही. जय दशराम, जय दशराम. भारत माता की जय, भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या इनामधारकाला त्या गावातून हाकलून, त्रास देऊन हाकलून देणं, असे प्रकार संपूर्ण महाराष्ट्रभर, मराठवाड्याभर घडत आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा येऊ घातलेला जो नवीन कायदा आहे, महाराष्ट्र इनाम निर्मूलन अधिनियम 2026, यामध्ये मराठवाड्यातल्या इनाम जमिनीचा समावेश करण्यात आलेला आहे. ते म्हणजे तुम्हाला आतियात ऍक्ट आहे. आतियात ऍक्ट आम्हाला असं सांगतो की तुम्ही देवाची पूजा अर्चा करा आणि ह्या इनामाचे जे अर्चक आहेत, त्या अर्चकाचा चरितार्थ चालवा. परंतु अनेक जर नुकसान झालं तर कुठल्याही प्रकारचा लाभ या इनामधारकाला भेटत नाही. पिढ्याने पिढ्या जमीन कसून सुद्धा कुठलाही मालकी हक्क या इनामधारकाला नाही. 2098-2013 पर्यंत देवाबरोबर मालकी हक्कात आमची नावं होती, पण आता या शासनाने आमची नावं 1998-2003च्या GR नुसार आमचे मालकी हक्कातले नावं इतर हक्कात टाकलेत. आणि म्हणून आमचा आक्रोश आहे मराठवाड्यातल्या इनामधारकांचा. 350-500 वर्षापासून देवाची जर पूजा अर्चा संस्कृती टिकवण्याचं आम्ही काम केलेलं असेल तर आमच्यावर हा अन्याय का? महाराष्ट्र शासनाचे आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना आमचा सर्वांचा जाहीर मागणी आहे की हिंदू धर्माचं, मुस्लिम धर्माचं, प्रत्येक धर्माचं जतन करण्याचं काम आम्ही केलंय. आणि आम्हाला तुम्ही डावलातात, आम्हाला तुम्ही या कायद्यापासून डावलून आम्हाला कुठल्याही सुख सुविधा तुम्ही देत नाही. मग आम्ही आमच्या ज्या पिढ्या आतापर्यंत यामध्ये खर्च झाल्या, यांच्यावर अन्याय का? समान न्यायाची जर संविधान भाष्य करत असेल, संविधानामध्ये जर 14 आर्टिकल समान न्यायासाठी असेल, तर महाराष्ट्रातला इतर इनामधारकाला वेगळा न्याय आणि मराठवाड्याला वेगळा न्याय का? म्हणून आमचा सवाल आहे हा प्रकारचा. म्हणून आज आमचं धरणे आंदोलन. आमची प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्र महसूल अधिनियम मध्ये आमच्या या इनामधारकांना सामील करून घ्या. मराठवाड्यातल्या या इनामधारकावर जे बेकायदी कब्जे झालेले आहेत, हे कब्जे काढून परत त्या जमिनी मूळ आमच्या इनामधारकाच्या नावावरती करा. आणि तिसरी महत्वाची मागणी की शासनाच्या सर्व सुविधा, पीक कर्ज, पीक विमा, शासन अनुदान, कृषी विभागाच्या योजना, सोलार असेल, सगळ्या योजना आम्हाला शेतकरी म्हणून घेता याव्यात, ही आमची प्रमुख मागणी आहे. मागणी मान्य झाला, पुढचे पाऊल कोणते? मागणी जर मान्य झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन मुंबई पातळीवर आणि महसूल मंत्र्याच्या घरासमोर शंखनाद आंदोलन आमच्या सर्वांच्या वतीने करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. आणि न्याय मिळेपर्यंत आम्ही कुणीही थांबणार नाही. प्रत्येक इनामधारक पेटून उठला, न्याय भेटेपर्यंत आम्ही थांबणार नाही. मैं श्री महंत दत्तात्रेय गिरी महाराज दशनाम गोसाई समाज का जिला अध्यक्ष हूँ. आज मैं ये प्रकट करना चाहता हूँ, जो अपन का जो भारत सरकार है अभी वो 26 का एक प्रारूप ला रहे हो, ये जो ये कर रहे हो इनाम धारक के बाबत. तो मैं उनको बताना चाहता हूँ कि हम जो संपूर्ण मराठवाड़े के जो इनाम धारक है, हमारी ये मांग है कि तुम जो कायदा बना रहे हो, जो तुम प्रारूप बना रहे हो, इसमें हमको शामिल कर लो. और हमारी जो व्यथा है इनाम धारक की, ये इनाम धारक की व्यथा तुम सुन लो. हम पेट के वास्ते बोल रहे हो. हमारा जो आने वाली जी पीढ़ी है शिक्षण से वंचित रहेगी, हम विकास से दूर रहेंगे, हमारी रोजी रोटी का जो दैनंदिन का जो कारोबार है वो सब खड़ा हो जाएगा. इसके वास्ते हम ऐसा पुकार करके बोल रहे हो कि हमको एक कायदे में ये जो चल रहा है तुम्हारा, इसमें हमको भी शामिल कर लो. और हमारी जो मांग है ये मांग तुम पूरी कर लो. और जब तुम मांग नहीं पूरी करते तो हम विनती करते हैं, विनती करके भी तुम नहीं सुनेंगे तो मंत्रालय तक देश के कोने कोने में जाकर हम तलहटी में जाकर प्रत्येक जो हर आदमी के पास जाकर हम उसकी जो इनाम की जो समस्या है, जो हाल है वो बताएंगे. और हर व्यक्ति तक वो पहुंचा के उनको इसके बारे में खड़े करेंगे. और जब तक नहीं न्याय मिलता तब तक हम आंदोलन करते रहेंगे और करते ही रहेंगे. आज आम्ही संपूर्ण मराठवाड्यामधील
जेवढे म्हणून काही इनामधारक आहेत ते आज एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यासाठी आयुक्त कार्यालयांच्या समोर जमा झालो आणि आत्तापर्यंत आम्ही ते आंदोलन केलं आहे. आणि आत्ता त्यानंतर आयुक्त साहेबांकडे, माननीय आयुक्त साहेबांकडे हे आंदोलनांचे जे निवेदन आहे ते पोच करण्यासाठी म्हणून आमचे सर्व सहकारी आणि आम्ही गेलो असता त्यांनी ते आंदोलनाचं जे निवेदन होतं ते स्वीकारलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की आम्ही निश्चितच सरकारपर्यंत तुमचं जे काही म्हणणं आहे, जे मागणं आहे, ज्या तुमच्या हरकती आहेत, तुमचं जे मनोगत आहे, निश्चित सरकारपर्यंत आम्ही पोच करूया. तुमच्या भावना आणि तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचू असं त्यांचं म्हणणं आहे. हा, आमचं जे म्हणणं आम्ही सादर केलं त्यांच्याकडे निवेदनाद्वारे ते निश्चित आम्ही त्या सरकारपर्यंत पोहोचूयात असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आता तुमची मागणी आता तुम्ही सांगितलेलं आहे, साहेबांनी बी सांगितलं, आता यापुढे अगर महिन्यात 2 महिन्या 4 महिन्यापूर्वी मागणी मान्य न झालं आता आम्ही तर हे निश्चित अगदी या निवेदनाद्वारे मागणी आमची समोर सादर केलीच आहे. परंतु यावरही सरकार जर जागं झालं नाही, सरकारने जर या मागणीचा कसलाच विचार केला नाही, जर केराची टोपलीच जर दाखवली तर आम्ही यावर थांबणार नाहीत. संपूर्ण मराठवाड्यामधील संपूर्ण इनामधारक अगदी तळागाळापासून एकत्रित येऊयात आणि एवढ्यावर थांबणार नाहीत. पुन्हा आम्ही न्याय मार्गाने तर अगदी हे कागदोपत्री तर आम्ही त्यांना कळूयात. परंतु एवढ्यावरही जर सरकार नाही थांबलंच तर अगदी आम्ही बावनकुळे साहेब, महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या दारापर्यंत जाऊ, संपूर्ण इनामधारक जाऊयात आणि त्यांच्या दारापुढे स्वतः आंदोलन आम्ही करूयात. आणि मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, अन्य मार्गानं आम्ही सरकारला जाग आणून मान्य मागण्या होत नाहीत तोपर्यंत थांबणारच नाहीत आम्ही. तुमचं नाव आणि तुमच्या सोबत कोण कोण आलेले आहे? मी श्रीमंत दत्तात्रय गिरी महाराज, भटके विमुक्त दशनाम गोसावी समाज परिषद बीड जिल्ह्याचा वर्तमान अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत ॲडव्होकेट राजेंद्रजी बन साहेब या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे मीडिया प्रमुख रवीजी बन आहेत. त्याचप्रमाणे इतर काही इनामधारक आहेत. सर्व हे आम्ही इनामधारक आहेत. बाहेर सुद्धा हजारोच्या संख्येनं इनामधारक जमा झालेले आहेत. वेगवेगळ्या हो.